जी अस्सलाम वालेकुम जी। अज 10 सितंबर 2025 तो फ्रैंकफर्ट जर्मनी के जोड़ा बाजार है साहिल वो उत्ते मुख्तलिफ काम चल रहे हैं। वेखो तुसी कुछ लोग इत्थे इंजॉय कर रहे हैं इस म्यूजिक नूं ते ये भी तुहानूं अपने वीलॉग का हिस्सा बना के पहुँचा देने। ये इस बंदे का कमाल है, फन है जड़ा आले दुआले तुसी देख रहे हो किस तरह रौनक लगियां। लोग हालांकि अज बुध का दिन है, कोई छुट्टी का दिन नहीं है, लेकिन फिर भी किवें लोगों का रश है और आदमी अपने शौक का इजहार कर रहा। कहते शौक का कोई मुल नहीं होंदा और नाल जिहड़े कदरदान ने इस चीज़ के आके कुछ ना कुछ वो कदर की अपना वो काम की हौसला अफजाई कर रहे हैं अपने। अज तुहानूं मुख्तलिफ चीज़ां विखाने इत्थे साहिल दे उत्ते कि किस तरह मुख्तलिफ तबीयतां दे लोग जिहड़े ने फन का इजहार कर रहे हैं। इस तो पहलां तुसीं विलो टैक्सी का भी एक देखिया तुसीं उहदे बाद इस बंदे का भी देखो किस तरह उन्हें रेत दे नाल उन्हें अपने जिहड़ा ना साहिल बाजार दे विच जिस तरह लोग जाते हैं अपना छुट्टियां मनाण नहाण वास्ते मुख्तलिफ झीलों ते उत्थे किनारे ते तुसीं देखदे हो बच्चे खेल रहे काम कर रहे हैं हाथ दे नाल अपना फन का इजहार कर रहे हैं। कुत्ते दो ने दिखाए ने और यह भी फ्रैंकफर्ट साहिल बाजार दीयां रौनकां दे विचों एक हिस्सा वे। फिर इस पासे दो भी एक जरिया कमाई करन दा, एक बंदा गुब्बारे बेच के अपनी कमाई का कुछ दसबाब कर रहा है, एक पासे यह भी कोई इजहार हो रहा है, कोई अपना दे रही है इश्तिहार किसी वास्ते। देखें जी ये बच्चों की मदद के लिए ये आप देखते हैं कीप किंडन आइन चांस बच्चे प्लान इंटरनेशनल। यहाँ मुख्तलिफ यंग जो बच्चे हैं वो अपना टाइम निकाल के यहाँ लोगों को क्या कर रहे हैं, कायल कर रहे हैं कि आएँ और आके बच्चों की मदद के लिए यहाँ कोई स्पेंडन करें, कोई डोनेशन करें। और ये आप देख सकते हैं कि जाते चलते तो जी चलते साहिल गैलरी के सामने पहुँच गए। ये माई साहिल मशहूर बहुत बड़ा स्टोर है जिहदे विच मुख्तलिफ तरह दी चीज़ां जिहड़ियां विक रही हैं। ये सामने एक बड़ा ही दिलचस्प किस्म का स्टैंड लगा और मैं थोड़ा जिहा दिखाना पसंद करांगा। आ देखो ये जो कुछ फ़लस्तीन च हो रहा है, जो कुछ फ़लस्तीन दे विच जुल्म ढाया जा रहा है, उन्होंने इत्थे रखे कि यह हालात होए ने उत्थे लोगों वास्ते कि जिहड़े बर्तन ने उन्होंने दे चमचे खाली लेकिन उहदे विच कोई चीज़ कोई नहीं खानी। तो यह यंग लड़कियां ने जिन्होंने इत्थे स्टाल ला के जो जुल्म फलस्तीनी बच्चों नाल हो रहा उन्होंने इजहार किया। ये देखे पंजाबी च गल हो रही कि यह देखो वो मैनू जिहड़ा उन्होंने दस्सिया जी असी तकरीबन रोज़ाना इत्थे स्टैंड ला रहे हैं लोगों को इस चीज़ तो आगाही करने वास्ते कि इस टाइम फलस्तीन दे विच की हो रहा है। जिहड़े लोग इत्थे मौज दे नाल फिर टुर रहे हैं, खरीदारी कर रहे हैं, पैसा उन्होंने जेबां च कुड़क रहा है कि जाइए बाजार जाके, लेकिन उन्होंने वास्ते ये देखें हेलो उन्होंने मेरा ख्याल टाइम हो गया उन्होंने स्टार्ट करन दा। इन्हें थोड़ा जिहा गलबात इन्हां नाल भी करांगे क्योंकि भी एक हिस्सा है साहिल गैलरी के उत्ते जो प्रोग्राम चल रहे हैं। ये वो बता रही है कि हम 3 महीने से हम यहाँ रोज़ाना खड़े हैं और जो कुछ गज़ा में हो रहा है वो लोगों तक पहुँचा रहे हैं। अब वो कहती है कि आप हम ये भी बताना चाहते हैं कि आप क्या कर सकते हैं, आप क्या हिस्सा डाल सकते हैं ताकि वहाँ जुल्म और बर्बरियत को रोका जा सके। और अब ये लोगों को ये बता रही है कि आप आएँ और आके हमसे सवाल करें और पूछें। अब ये पंजाबी तो मैं एकदम उर्दू पे आ गया, लेकिन क्योंकि ज़बान उर्दू है लेकिन फिर पंजाबी की Es kann nicht sein, dass in Gaza tagtäglich Dutzende Menschen einfach ermordet werden und hier kaum etwas geschieht. हो नहीं सकता कि गज़ा दे विच रोज़ाना दर्जना लेकिन लोग ये मार दिते जान और तुहानू कोई ihre Häuser zu verlassen, damit die israelische Armee diese dann bombardiert.
Und sie sollen in ein Gebiet, welches 3% des Gazastreifens darstellt, fliehen. Und es gibt dort nicht mal Platz und es gibt da nicht mal genügend Zelte, genügend ਗਜ਼ਾ ਦੀ ਸਿਚੁਏਸ਼ਨ ਦੇ ਉੱਤੇ ਗੱਲ ਕਰ ਰਹੀ ਹੈ ਕਿ ਉੱਥੇ 1 ਮਿਲੀਅਨ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਬੰਬਾਂ ਦੇ ਜ਼ਰੀਏ ਮਿਜ਼ਾਈਲਾਂ ਦੇ ਜ਼ਰੀਏ ਮਾਰ ਕੇ ਮਜਬੂਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਕਿ ਉਹ ਆਪਣੇ ਘਰ ਛੱਡ ਦੇਣ ਆਪਣੇ ਤਾਂ ਕਿ ਇਸਰਾਈਲੀ ਜਿਹੜੇ ਕਬਜ਼ਾ ਕਰ ਲੈਣ 3% ਇਲਾਕਾ ਜਿੱਥੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਘੇਰ ਘਾਰ ਕੇ ਖੜ ਰਹੇ ਨੇ ਕਹਿ ਰਹੀ ਕਿ ਉਹਨਾਂ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਜਗ੍ਹਾ ਮਹਿਫੂਜ਼ ਨਹੀਂ ਨਾ ਛੱਡੇ ਜਿੱਥੇ ਵੀ ਉਹ ਦੌੜ ਕੇ ਜਾਂਦੇ ਨੇ ਉੱਥੇ ਫਿਰ ਜਾ ਕੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਕਤਲੇਆਮ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦਿੰਦੇ ਨੇ ਬੰਬਾਰਡਮੈਂਟ ਕਰ ਦਿੰਦੇ ਨੇ ਉਹ ਬੇਸਿਕਲੀ ਜੋ ਸਿਚੁਏਸ਼ਨ ਹੈ ਫਲਸਤੀਨ 'ਚ ਉਹਦੇ ਉੱਤੇ ਉਹ ਦੱਸ ਰਹੀ ਕਿ ਉੱਥੇ ਨਾ ਹਸਪੀਟਲ ਰਹਿ ਗਏ ਨੇ ਨਾ ਉੱਥੇ ਖਾਣ ਨੂੰ ਕੁਛ ਰਹਿ ਗਿਆ ਨਾ ਸਕੂਲ ਰਹਿ ਗਏ ਨੇ ਕੋਈ ਚੀਜ਼ ਨਹੀਂ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਇੱਧਰ ਤਵੱਜੋ ਦਿਲਾ ਰਹੀ ਕਿ ਤੁਸੀਂ ਬੇਜ਼ਮੀਰ ਜਿਹੜੇ ਲੋਕਾਂ ਦੇ ਜ਼ਮੀਰ ਮਾਰ ਚੁੱਕੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਆਪਣੀ ਜ਼ਮੀਨ ਕੋਈ ਇਹ ਦਰਦ ਜਿਹੜਾ ਇਜ਼ਹਾਰ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ ਦਿਲੀ ਦਰਦ ਇਹ खुद जाके इसराइल उत्थे फलस्तीन च इन्हें देखा किस तरह लोगों को उत्थे खौफ के नाल जिंदगी गुजारनी एक सारी स्टोरी सुना रही कि की हो रहा दुनिया च कोई लोग जिहड़े ने इंटरनेशनल तौर पर कोई मदद वास्ते नहीं आ रहा फलस्तीन ते लोगों को ये उजागर करना चाहते कह रही कि जिहड़ियां तस्वीरां सोशल मीडिया ते तुसीं देख रहे हो टीवी ते देख रहे हो कतलेआम देख रहे हो बच्चों नूं मारदे वेख के क्या इन्ना भी ਇਹਦਾ ਕੋਈ ਅਸਰ ਨਹੀਂ ਲੋਕਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਕਿ ਲੋਕੀ ਜਿਹੜੇ ਨੇ ਆਣ ਔਰ ਅੱਗੇ ਆ ਕੇ ਤੇ ਮਦਦ ਕਰਨ ਔਰ ਸਾਡਾ ਸਾਥ ਦੇਣ कह रही कि लंदन अमेरिका च जो एहतजाज होया है इसराइल के खिलाफ इस जेनोसाइड यानी एक कौम का मुकम्मल खात्मे के पीछे बड़ा जब 1 मिलियन लोग आए तो इतने क्यों जर्मनी क्यों नहीं हो सकता इतने भी लोग खड़े होने के खिलाफ इस ज्यादती के खिलाफ ले जी तुसीं हुणी गल्लां सुनिया इस नौजवान लड़की दी खुद भी जाके उत्थे फलस्तीन च नज़ारा देख चुकी कुछ जर्मन च गल्लां होणगियां फिर तुसीं ओके können Sie mir sagen Sie sind gebürtige palästinensische Frau. Ich bin hier geboren, ja. aber meine Eltern, sie kommen ursprünglich aus Gaza. Okay. Sie haben in Ihrer Familie bis jetzt, was Sie erinnern können, wie viele Familienangehörige oder Verwandtschaft durch diese Bombardierung, durch diese Kriminalität verloren? Also, ich müsste da nochmal nachzählen. Also ich denke, es sind schon 15 Menschen von Ihrem Familie, ja. Die durch diese aktuelle Bombardierung. Durch die aktuelle Bombardierung. Ja. Und wo Sie in Palästina waren, mit 8 Jahren alt, haben Sie damals auch bemerkt, dass die Leute Angst haben, jederzeit eine Missil kommt, eine Bombe kommt und fliegt? Ja. Ja. Also was auch ganz deutlich ist, ist, dass Israel die Menschen dort anlügt. Die Ja. sagen denen, wenn ihr dahin fliegt, ihr seid sicher. Ja. Aber das stimmt nicht. Ja. Egal wohin man fliegt, man ist nie sicher in Gaza. Ja, ja, stimmt. Sie machen das nur als Propaganda, Ja. damit sie der Welt Ja. irgendwie darstellen wollen, Ja. dass sie menschlich sind. Ja. Und dass Ja. sie das Menschenleben wertschätzen. Aber Ja. das tun sie nicht. Ja. Ja. Sie sehen die Palästinenser nicht mal als Menschen an. Ja, 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 ja. Sie aktuelle Beispiel ist von vorgestern, wo die in Maskat, Doha, diese palästinische Leader oder die wollten für Frieden was da sammeln und die haben dort bombardiert im Sie Doha. wollten endlich mal einen Waffenstillstand, Ja. einen Waffenstillstandsvorschlag Ja. angucken, Ja. um das zu analysieren und Ja. dementsprechend entweder zu sagen, ja, also Ja. wir stimmen zu oder abzulehnen. Ja. Und davor haben sie schon einigen internationalen Waffenstillstandsvorschlägen zugestimmt. Ja. Aber Israel hat immer wieder abgelehnt, Ja. weil Israel gar nicht an einen Waffenstillstand interessiert ist. Ja. Die wollen einfach alle Palästinenser, einfach die Land und alles weghaben von den Ja. Sie Schnappen. wollen das selbst haben. Ja, Und in Gaza ist beispielsweise auch Gas, an das sie interessiert sind. Und deswegen haben sie auch ihren wirtschaftlichen Interesse. Wie ist Ihre persönliche Meinung? Sie sind schon monatelang hier in diesem Platz für die Leute, diese Deutschen oder anderen aufmerksam zu machen über Palästina. Wie ist Ihr Eindruck? Wie viel Prozent oder was ist der Leute hier
Response von Ihrem Programm, was Sie hier machen? Also viele Leute kommen und spenden auch, Ja. muss man so sagen. Ja. Man hat auch das Gefühl, viele Leute haben ein Bedürfnis, darüber zu sprechen. Ja. Denn in Deutschland ist das so, dass es sehr schwer ist, mit jemandem darüber offen zu reden. Ja. Denn sobald man den Mund nur öffnet, Ja. sagen sie einem, du bist ein Antisemit Ja. oder so etwas. Und man hat nicht mal die Möglichkeit, Ja, ja. Fragen zu stellen. ये पीछे से जो आवाज़ आपने सुनी, इस तरह की वहाँ माहौल है फ़लस्तीन में, कभी भी बम चल सकता है, कभी तो वो भी चला रहा है. Okay. Ja. Also deswegen sind viele Leute sehr dankbar auch. Manche kommen, wo man merkt, die sind ganz, also das sind so Zionisten Ja. einfach. Ja. Die sind ganz, die kommen nicht mal so richtig, um einen Austausch zu haben, Ja. sondern nur irgendwie uns zu beleidigen oder so. Ja, ja. Aber also uns ist sowas egal. Wir stehen hier, um die Bevölkerung aufmerksam zu machen. Ja. Denn die Medien, die betreiben auch nur Propaganda und klappern Israel nach. Ja, genau, weil die haben Macht und die können alles kaufen. Wenn die Leute, die berühmt sind, diese Social Media oder den Fernseher, oder die benutzen das für eigene Zwecke. Aber ich denke inzwischen, also es kann nicht deutlicher sein, dass Israel gerade ein Genozid begeht. Ja. Man braucht nur sich die Bilder anzugucken. Man muss nur gucken, was Israel eigentlich die ganze Zeit als Ziel hat. Ja. Also Israel hat damit angefangen, Wasserversorgungsanlagen zu bombardieren. Ja, Es hat Krankenhäuser direkt richtig, bombardiert. richtig. Also jemand, der einen Feind oder so bekämpfen möchte, würde ja nicht die Bevölkerung direkt attackieren. Ja, ja, so ist das. Aber man sieht auch so, dass die Menschen in der Welt, die sind unter Angst gesetzt. Wenn in manchen Ländern sind welche Gesetze, wenn man jetzt direkt spricht gegen Israel und diese Kriminalität und Brutalität, die werden einfach so von Gesetz her verbieten. Die werden nicht erlaubt darüber. Das ist komisch. Also wir sehen ja auch das Beispiel jetzt in Großbritannien, Ja. wo Palestine Action Ja. verboten Ja. worden ist. Aber die Menschen dort, also ich habe den größten Respekt, Ja. die gehen trotzdem auf der Straße Ja. und sagen, dass diese Gruppe, das sind keine Terroristen, das sind Menschen, die Ja. für Frieden sorgen wollen. Ja, ja. Und es wird ja auch deutlich, Ja. dadurch, dass es macht ja nicht mal Sinn. Ja. Es macht keinen Sinn, eine Gruppe als Terroristen zu betiteln, Hm. die gerade versucht, eine Firma Ja. gegen einer Firma, die Waffen an Israel liefert, allgemein die Waffen herstellt, Ja. sie versuchen so eine Firma zu stoppen und dann diese Gruppe als Terroristen zu beleidigen. Ah, so. Das macht nicht mal Sinn. Ja, also ja, jeder ja. Mensch, der Ja, denken ja, kann, ja. der weiß, das ist Unterdrückung. Ja. Und ich denke, eines Tages, die werden auch gewinnen. Ja, ja, das Bismillah. stimmt. Irgendwann würde auch, also ich habe Gefühl, wenn Gott hat alle Menschen geschafft und gerecht, Gott mag auch gerechtlich, also er ist der größte Richter, kann man auch sagen, weil er Menschen geschafft hat. Irgendwann kommt es auch zurück Ja. an Israel. Ja, weil, auf jeden Fall. wenn Das, die, was Israel macht, also Ja. man merkt jetzt, ja, die Soldaten, egal in welchem Land sie reisen, die werden Ja. dort verhaftet. Ja. Sie können nicht mehr frei irgendwelchen Länder reisen, Ja. denn sie haben sich selbst eigentlich verraten Ja. durch ihre Social Media, Ja. wo sie ihre Verbrechen gepostet haben. ja, Weltweit geht man gegen die Politik in Ja. Israel vor. ja, ja, Die meisten, also in sehr vielen Staaten wurden auch Umfragen gemacht und die meisten Menschen supporten Israel nicht, ja. sondern sind auf der Seite Palästinas, beziehungsweise möchten einfach nicht, dass Waffen mehr an Israel geliefert werden. Die eine Schade, was ich immer wieder sehe, wenn ein böser Mensch in dieser Welt eine kräftige Hand auf Kopf hat, eine Unterstützung, der macht bösartige Sachen weiter. Und wenn eine Macht den Hand von dem Kopf wegnimmt,
Unterstützung, meine ich, dann macht dieser böse Mensch diese Taten nicht weiter. Ich sehe, was Israel jetzt macht. Wenn der große Hand auf den Israel, der Unterstützer, wenn er der Hand zurückzieht, dann würde auch Israel aufhören. Weil der weiß, Amerika unterstützt. Der hat diese, wie sagt man, heimliche Zusage für jede Tat, für jede grausame Tat. Wenn die einmal bemerken, dass das ist falsch und das eigene Volk gegen diese Tat aufsteht, dann vielleicht dann würde das Israel stoppen. Sonst, solange die unterstützen. Ich denke auch, solange die Länder um Palästina herum so auch unterdrückt sind, wird sich nichts verändern. Also da muss auch auf jeden Fall etwas passieren. Okay. Ich wünsche... Ich möchte auch gerne noch auf die Mahnwache. Ja. Vielleicht haben Sie ja Follower, die hier in Frankfurt leben. Also wir sind jeden Tag von 16 bis 20 Uhr. Von wann bis wann? Von 16 bis 20 Uhr. Okay. Sie können sehr gerne vorbeikommen. Ja. Und zum Beispiel basteln wir auch zurzeit wir so Tauben und wir machen die Kindernamen der Schuhada sogar auf die Tauben und wollen die mal auch alle aufhängen, damit die Leute damit es nicht nur Zahlen sind, sondern die Leute es visuell auch sehen können, was eigentlich Israel das ist guter Gedanke. Was ist das bedeutet? Also ich habe so was Sie da vorne, welche Sachen auf den Boden, was ist da durch zu zeigen, zu verstehen? Das soll diese leeren Schüsseln in Gaza auch symbolisieren. Also das steht für den Hunger. Der für den Hunger, glaube ich. Und jeden Tag um 18 Uhr nehmen wir die Schüssel und die Löffel und klopfen damit ganz laut. Um 18 Uhr? Um 18 Uhr jeden Tag. Und, Sie können auch, man kann immer dazu kommen. Und wenn man keine Schüsseln hat und so, kann man auch dazu klatschen. Also passiert jeden Tag um 18 Uhr? Jeden Tag um 18 Uhr, ja. Okay. Und wir versuchen darauf aufmerksam zu machen, dass Israel Gaza aushungert. Vielleicht einmal hören die das, alle Länder, die reich sind und die Menschen nicht unter Angst sind, die leben friedlich, die können dieses Gefühl gar nicht bekommen. Nur die Leute, die da in Gaza leben oder die Familienangehörige, die können. Ich denke auch, egal wie oft man sich mit Gaza beschäftigt, und egal wie viele Videos man ansieht, man kann das einfach gerade nicht komplett nachvollziehen. Also natürlich, man ist mal traurig, man ist mal deprimiert, man ist verzweifelt, also diese ganzen Gefühle. Aber was die Personen in Gaza gerade durchmachen, kann sich niemand so richtig vorstellen, weil das ist einfach ein Genozid. Also sie leben jede Sekunde in Angst und Schrecken. Sie haben Angst um ihre Kinder, sie haben Angst darum, was werden sie essen, sie wissen nicht, wohin es geht. Sie können nicht mal einschätzen, ob sie die nächste Minute noch am Leben bleiben werden. Richtig. Sie leben, also jede Sekunde unter Angst. Haben sie nicht mehr. Also stellen Sie sich vor, kein fließendes Wasser, kein Strom, nichts. Also im Winter werden sie vom Regen überflutet. Im Sommer ist es dort unerträglich heiß einfach. Krankheiten, wie zum Beispiel wir hatten Kinderleben in Gaza. Das war eine Krankheit, die ausgestorben war. Die war ausgestorben und sie ist dann in Gaza, kam es wieder dazu. Durch das, was sie einfach durchmachen. Und zurzeit haben wir wieder eine Krankheit, ich denke, sie heißt GBS, ist die Abkürzung. Sie verursacht auch Lähmung komplett im Körper. Und in Gaza haben inzwischen 21.000 Kinder entweder ein Arm, ein Bein oder beides verloren. Sie können nie wieder rennen, sie können nie wieder spielen. Ich weiß. Wenn das Gleiche mal in einem Land, wo alle reiche Menschen leben, passieren sollte, ein paar Tage, die Welt wird nicht so normal weiterlaufen. Nur weil da Gaza keine Land, keine großartige Macht hinterher steht, dadurch lassen wir einfach weiter passieren. Das ist das leider. Okay, danke für Ihr Gespräch und wir würden dann schauen, vielleicht kann man anderen Leute aufmerksam machen, dass die um 18 Uhr oder von 16 bis 18 Uhr, Sie sagten, hierher kamen. Also Sie können auch einfach hier mal nur so 15 Minuten vorbeikommen. Ja, das muss nicht ich verstehe. Aber Sie können auch gerne länger hier sein. Wir
wir wollen bis zum Kindertag am 20.09. Okay. so viele Tauben wie möglich haben zum Beispiel. Ja, ich verstehe. Da brauchen wir Unterstützung. Ja. Ja, so. Okay, danke schön, danke.